वेळेस आमच्या मित्र पक्षाचा आमदार केला, पण आमच्या शिवसैनिकांनी कधी काही मागितलं नाही. खरं तर माझं असं स्पष्ट मत आहे, कुणाला पटो की ना पटो, पण सगळ्या जिल्ह्यामध्ये जिथे जिथे शिवसेनेचा आमदार आहे त्यांनी भाजपच्या लोकांना कामं दिली पाहिजे. जिथे भाजपचा आमदार आहे त्यांनी सेनेच्या लोकांना काम दिली पाहिजे. जर माझ्या शहरात मी भाजपच्या लोकांना 150 कोटी रुपयाची कामं दिली, तर माझ्या चिखलीतल्या कार्यकर्त्यांना ती कामं का दिली जात नाही, इतर ठिकाणी का दिली जात नाही? आणि का अनेकांनी जर नाही ऐकलं तर आता त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे प्रयत्न झाले. आणि म्हणून मी विचार केला की आपण आता चिखलीमध्ये लक्ष घातलं पाहिजे. आणि पाहता पाहता कालपर्यंत 75 गावचे प्रवेश झाले आणि पुढच्या 10 दिवसामध्ये 65 गावांचे देखील प्रवेश होणार. चांगले चांगले गटस्फोट होणार. पत्रकार परिषदेचं जे आयोजन आहे ते आमदार संजय गायकवाड यांनी काल चिखली येथे केलेल्या वक्तव्याचा भारतीय जनता पक्षाकडून खुलासा करण्यासाठी या ठिकाणी आजची पत्रकार परिषद बोलावलेली आहे. काल संजय गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना असं म्हटलं की बुलढाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी 150 कोटींची कामं आजपर्यंत दिली. त्यांचं हे वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंब आहे. भारतीय जनता पक्षाच्या कोणत्या कार्यकर्त्यांना 150 कोटीची कामं दिली ही त्यांनी नाव घेऊन, गावाचं नाव घेऊन, कार्यकर्त्याचं नाव घेऊन आणि कामाचं नाव घेऊन जर खरंच त्यांनी दिले असतील तर स्पष्ट करावं, जाहीर करावं. आणि हे आव्हान त्यांना मी देतोय की त्यांनी ते नावं जाहीर करा.